उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणाऱ्या तरुणाला आता अटक करण्यात आलेली आहे। 24 तासांच्या आत पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्यात। आरोपी हितेश धेंडेला मुंबईमधून अटक झालेली आहे आणि आरोपीला थोड्याच वेळात ठाण्यामध्ये आणलं जाणार आहे। आरोपीला आपण आज रोजी ताब्यात घेतला आहे। एकंदरीत आपण 6 ते 7 टीम या गुन्ह्याच्या तपासकामी श्रीनगर पोलीस स्टेशनद्वारे पाठवण्यात आल्या होत्या। सदर आरोपी हा वैशाली नगर त्याचबरोबर घाटीपाडा, योगी हिल्स, मुलुंडमधलं त्या करून पूर्ण जंगलमध्ये तो पसार झाला होता। आपण कसोशीने त्याला आज रोजी घाटीपाडा एरियातून ताब्यात घेतला आहे। काल जो प्रकार घडला त्याच्यामध्ये ते आरोपींनी एकनाथ शिंदे साहेब आपले उपमुख्यमंत्री यांना एकदम खालच्या थराला जाऊन त्यांनी भाषा वापरली होती, शिव्या दिल्या होत्या आणि सांगितलं होतं की रात्री घरावरती फायरिंग करणार म्हणून। मग आम्ही सगळे आमचे पदाधिकारी घेऊन इकडे येऊन आम्ही जी गुन्हा दाखल केला त्याच्यावरती पोलिसांनी श्रीनगर पोलीस स्टेशननी खूप क्विक ॲक्शन घेऊन 12 तासाच्या आत त्याला अटक केली। नाही, आम्हाला भेटला असतं तर आम्ही त्याला आमच्या पद्धतीने विचारणा केलीच असती की बाबा असं का केलंस, पण शिवसेना स्टाईल करणं थोडं चुकीचं झालं असतं कारण तो गुन्हा दाखल झाला होता।